माझ्या प्रियांनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने शुभेच्छा देतो. तुम्ही आशीर्वादित लोक आहात. प्रभू दररोज तुमच्याशी बोलतोय, मग ते आशीर्वादच आहे ना. येशू तुम्हाला खूप प्रेम करतो, म्हणूनच तो तुमच्याबद्दल काळजी घेतो आणि सतत तुमच्याशी बोलत राहतो. प्रत्येक दिवशी तो आपल्या वचनाद्वारे तुम्हाला धीर देतो, मार्गदर्शन करतो आणि बळकटी देतो. आज प्रभू काय सांगतोय माहितीये का? यिर्मया 30 अध्याय 19 वचनात प्रभू म्हणतो, मी त्यांचे गौरव करीन, म्हणजे ते हलके होणार नाहीत. हे तुमच्यासाठीच तो सांगतोय. म्हणजेच मी तुम्हाला वाढवीन, तुम्ही कधीच कमी होणार नाही. म्हणजेच मी तुम्हाला वाढवीन असं तो सांगतो. प्रभूची इच्छा हीच आहे, मी तुला आशीर्वाद देईन आणि तुला भरभराटी देईन. तुम्ही काहीही केले तरी तुम्हाला वाढवावे ही परमेश्वराची इच्छा आहे. तुम्ही शेती करत असाल तर त्या पिकांना तो वाढवेल, भरभराट करेल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायात दरवर्षी तो वाढवेल, भरभराट करेल. ती वाढतच राहील, नफा वाढतच राहील, असंच होईल. तुम्ही नोकरी करत असाल तर त्या नोकरीत प्रभू तुम्हाला पदोन्नती आणि वाढ देत राहील. तुम्ही शिकत असाल तर प्रभू तुमचं ज्ञान वाढवेल आणि तुम्हाला चांगले गुण मिळवायला सक्षम करेल. तुम्ही सेवा कार्य करत असाल तर प्रभू तुमच्या सेवेला वाढवेल आणि आत्म्यांची संख्या वाढवेल. मी वाढवून दाखवीन असं प्रभू म्हणतो, कारण तेच प्रभूला प्रिय आहे. तुम्ही विश्वास ठेवता का? खूप लोक तसं करत नाहीत. हे पुरेसे आहे असं म्हणून थांबतात. म्हणूनच प्रभू म्हणतो की तू विश्वास ठेवतोस तितकंच तुला मिळेल. माझ्या वाढीसाठी आणि मी अजून वाढावं हीच प्रभूची इच्छा आहे. त्यामुळे येशूला महिमा मिळेल. तुम्ही मनापासून केलं तर प्रभू तुम्हाला वाढवेल. काही लोकांची अशी वृत्ती नसते, हे पुरेसे आहे असंच राहू दे, पुढे जाऊ नको म्हणतात. त्यांच्यात मेहनत करण्याची इच्छा नसते. हे पुरेसे आहे असंच राहू दे असं म्हणून. काही लोक म्हणतात 50 आत्मा आले तरी पुरे, यापुढे चर्च वाढावी इच्छा नसते. हे पुरे. या लोकांना सांभाळून असंच चालू ठेवलं तरी पुरेसर आहे. इतक्या लोकांचे आत्मे आहे, ते वाचले पाहिजे, ते यायला हवेत अशी कोणतीही तळमळ किंवा इच्छा नसते. मग ती मंडळी तशीच राहतात. खरेच वाढ व्हावी असं वाटलं तर चर्चमध्ये वाढ होत राहते. पाहिलंत का? प्रभूच वाढ घडवणारा देव आहे. माझ्या ओळखीचे एक व्यावसायिक भाऊ आहे. ते आले आणि म्हणाले, आम्ही एक नवीन फॅक्टरी सुरू करतोय. आज येऊन प्रार्थना करून सुरुवात करावी असं वाटतं. ठीक आहे असं म्हणून मी गेलो. ते एक खेड्यात होतं, पण मोठी फॅक्टरी होती. या फॅक्टरीमुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो. ते एक्सपोर्टही करतात. अशा प्रकारच्या व्यवसायासाठी मी जाऊन प्रार्थना करून सुरुवात केली आणि परत आलो. मला खूप आनंद झाला. पुढच्या वर्षी ते पुन्हा आले आणि म्हणाले, भाऊ, आम्ही आणखी एक व्यवसाय सुरू केलाय. आजच येऊन प्रार्थना करून सुरुवात करावी लागेल. आणखी एक वेळा ठीक आहे म्हणून गेलो. शेजारीच आणखी एक मोठी फॅक्टरी होती. त्या एका उत्पादनासाठी प्रार्थना करा असं सांगितलं. मला खूप आनंद झाला. देव आपल्या मुलांना वाढवतो. पुढच्या वर्षी ते पुन्हा आले आणि म्हणाले, आम्ही आणखी एक व्यवसाय सुरू केलाय. तुम्ही येऊन उद्घाटन करा. मला खूपच आनंद झाला. तेव्हा जाऊन पाहिलं तर त्यांनी अनेक लोकांना रोजगार दिला होता आणि त्या लोकांना येशूचे प्रेम दाखवत होते. हे लोक अनेकांसाठी आशीर्वाद झाले आहेत. वाढू, आपणही इतरांसाठी आशीर्वाद व्हावं. अशी मनोवृत्ती असेल तर प्रभू नक्कीच वाढवेल. तुम्हाला वाढवावं असं प्रभूला का वाटावं असं तो विचारेल. मी तुला त्रास देणारा देव नाही, मी वाढवणारा देव आहे. मग का तुला वाढवावं? जर तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद व्हायला तयार झाला तर देव नक्कीच तुम्हाला वाढवेल. आता प्रभूला सांगा, प्रभू, तुम्ही वचन दिलं आहे, मलाही वाढवा, मला त्रास देता आशीर्वाद द्या. प्रार्थना करा. वचनानुसार आजच त्याची सुरुवात तुम्ही पाहू शकता. हात ठेवा. प्रभू, तू म्हणालास की मी तुला वाढवीन. तुम्ही म्हटलं आहे की आम्ही कमी होणार नाही. मी कमी होणार नाही, मी वाढेन. मला वाढवा, आशीर्वाद वाढवा. आम्ही विश्वास ठेवतो. मी विश्वास ठेवतो. येशूच्या नावाने
आमेन. आमेन.